नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या विनर स्टडी सेंटरवरती स्वागत करतो. आणि याबरोबर आपण जे करंटचे लेक्चर पाहतोय बघा, कोणतं बघतोय? जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीचं लेक्चर आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपलं हे दुसरं लेक्चर आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जागतिक आणि संरक्षण या घडामोडीपर्यंत आपण आलो होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जागतिक, त्यानंतर राष्ट्रीय, त्यानंतर आपण प्रादेशिक आणि प्रादेशिक नंतर संरक्षणवरचे काही मुद्दे पाहिले होते. आता आपण राहिलेले जे मुद्दे आहेत ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर पेन घेतो एकदा, एक मिनटं. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो पुढचा मुद्दा बघायचा आहे तो आपल्यासमोर दिसतो की भारताची पहिली कृष्णविवर मोहीम जी आहे, ही मोहीम जी आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे, कशामुळे महत्त्वाची, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर बघा, कृष्णविवर मोहीम भारताने पहिल्यांदाच पाठवलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारताने काय केली, पहिल्यांदा पाठवली. पण मग कधी पाठवली बरं? कधी पाठवली? 1 जानेवारी 2024. तारीख किती आहे? 1 जानेवारी 2024. चला, 1 जानेवारी 2024ला आपण पहिली मोहीम पाठवली. कशाची पाठवली? कृष्णविवराची मोहीम आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. बरं, कोणी केलेली आहे सुरू? इस्रो, भारताची तंत्रज्ञान संस्था, अंतराळ संशोधन संस्था इस्रो. बरं, मग कोणाद्वारे पाठवण्यात आली की प्रक्षेपक कोणतं होतं? तर PSLV C58. काय नाव सांगणार तुम्ही? PSLV C58 हे भारताच्या पहिल्या कृष्णविवर मोहिमेसाठी जे वापरण्यात आलेलं प्रक्षेपक आहे त्याचं नाव आहे. बरं, पुढे बघा, श्रीहरिकोटा या ठिकाणावरून या मोहिमेचं प्रक्षेपण आपण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जो सॅटेलाईट पाठवण्यात आला, कोणता सॅटेलाईट होता? एक्सपोसॅट. काय होता? एक्सपोसॅट. मग एक्सपोसॅटचा फुल फॉर्म काय आहे? काय एक्सपोसॅटचा फुल फॉर्म? तर एक्स-रे पॉलरीमीटर सॅटेलाईट. काय नाव आहे? एक्स-रे पॉलरीमीटर सॅटेलाईट असं त्याचं पूर्ण नाव आहे, एक्स-रे पॉलरीमीटर सॅटेलाईट. यानंतर बघा, PSLV जो प्रक्षेपक होता त्याचं उड्डाण किती होतं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं 60वं उड्डाण होतं. कितवं उड्डाण होतं? 60वं त्याचं उड्डाण होतं. आणि त्यानं हा जो एक्सपोसॅट आहे तो पृथ्वीपासून किती किलोमीटरच्या कक्षेमध्ये स्थापित केला? तर 650 किलोमीटरच्या कक्षेमध्ये त्यानं तो स्थापित केला. किती किलोमीटरच्या कक्षेमध्ये? 650 किलोमीटरच्या कक्षेमध्ये स्थापित केला. आणि त्याच्याबरोबर इतर काही देशांचे 10 वैज्ञानिक उपग्रहसुद्धा वरती आपण पाठवलेले आहेत. तर ते सुद्धा त्यांची संख्या लक्षात ठेवा. किती संख्या आहे? 10. 10 वैज्ञानिक उपग्रह आपण PSLVच्या सोबत पाठवले कृष्णविवर मोहिमेमध्ये. त्याच्यानंतर ते ही जी मोहीम आपण कृष्णविवर मोहीम राबवलेली आहे तिचं काम काय आहे? तर कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे जे आहेत त्यांचा अभ्यास करणं हे तिचं प्रामुख्यानं कार्य आहे. त्यानंतर बघा, अमेरिकेनंतर अशा प्रकारे मोहीम राबवणारा भारत जो आहे तो कितवा देश ठरलेला आहे? तर आपण दुसरे ठरलेलो आहोत या बाबतीमध्ये. अमेरिकेनं याच्या अगोदर अशा प्रकारची मोहीम राबवली होती आणि अमेरिकेच्या नंतर आपला भारत या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. हे व्यवस्थित आपल्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. बरं, चंद्रयान 3 जे आहे ते आपण पाठवलं होतं आणि चंद्रयान 3च्या बाबतीमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत कितवा देश ठरला? हे जर तुम्हाला विचारलं बाबा की चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या बाबतीमध्ये सांगा, तर दक्षिण ध्रुवाच्या बाबतीमध्ये भारत कितवा देश आहे रे? तर तुम्ही लक्षात ठेवणार, दक्षिण ध्रुवावरचा भारत पहिला देश. कितवा आहे? पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवाच्या बाबतीमध्ये भारत जो आहे तो पहिला देश आहे. आणि चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा देश कितवा आहे असं तुम्हाला जर विचारलं तर भारत चौथा देश आहे. हे लक्षात ठेवा. भारताच्या नंतर जपान जो आहे तो 5वा देश आहे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंगच्या बाबतीमध्ये. आणि ही जी आपली कृष्णविवर मोहीम असणार आहे तिचं आयुष्यमान जे असणार आहे ते 5 वर्षाचं असेल. तसंच इस्रोनं PSLV C58 जे आहे या मोहिमेदरम्यान पोएम 3 ऑर्बिटल प्लॅटफॉर्मवर 100 वॅट पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेल पॉवर या सिस्टमची चाचणीसुद्धा त्यांनी केलेली आहे. तर हा एक याच ठिकाणचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तर ही कृष्णविवर मोहीम कशी आहे किंवा तिचं जे शॉर्टकटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये ते काही सगळी माहिती तुम्ही पाठ करणार आहेत का आत्ता? ती तुम्हाला शांततेच्या काळात पाठ करायची. परीक्षा जवळ आली की इकडे यायचं, हा मुद्दा जो आहे तो वाचायचा. हा तुम्हाला रिवाईज करून देईल. उपग्रह किती आहेत? उपग्रहाचं नाव काय आहे? तर एक्सपोसॅट असं आहे. प्रक्षेपण कधी केलं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रक्षेपण 1 जानेवारी 2024ला केलेलं आहे. तारखांमध्ये तुम्ही ज्यावेळेस येणार आहात, तुम्हाला ज्या अंतराळविषयक घडामोडी आहेत त्यातल्या ज्या तारखा विचारल्या जाणार, तारखामध्ये बघा तुम्हाला तारीख विचारली जाणार चंद्रयान 3. त्याच्यानंतर बघा आदित्ययान जे आहे आपलं, आदित्य L1, तर याची तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते.
आणि कृष्णविवर मोहीम याची 1 तारीख. अंतराळ घडामोडीच्या बाबतीमध्ये मी सांगतोय तुम्हाला की ह्या 3 तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे 2 सप्टेंबर, त्याच्यानंतर 14 जुलै आणि ही 1 जानेवारी. त्याच्यानंतर जर तुम्ही मोहिमेचं यशस्वी होण्याचं किंवा त्याच्या टार्गेटवर पोहोचण्याचं जर बघितलं तर बघा, हे 2 सप्टेंबर टू 6 जानेवारीचा याचा कालावधी आहे नाही का. आणि इकडं जर पाहिलं तर 14 जुलै टू 23 ऑगस्ट चंद्रयान 3च्या बाबतीमध्ये. आणि इकडं तुम्ही बघितलं तर कृष्णविवर मोहीम प्रक्षेपित झाली 1 जानेवारी 2024ला. आता तिच्या अपेक्षित लक्ष्यावर पोहोचण्याची डेट वगैरे वेगळी. तर प्रक्षेपक कोणतं याचं PSLV C58 त्याचं प्रक्षेपक राहिले. त्याचं वजन आहे बघा 480 किलोग्राम. वजन पाठ करा, कारण आयोगानं जे आहे ते चंद्रयानच्या प्रक्षेपकाचं वजन विचारलं होतं किंवा चंद्रयानचं टोटल वजन विचारलं होतं. तर तसाच प्रश्न जर इथं जर आला समजा रिपीट, तर याचं वजन किती आहे? 480 किलोग्राम आहे. नंतर आंध्र प्रदेशामधल्या हरिकोटा या ठिकाणावरनं प्रक्षेपण होतं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे याच्यावरती काही प्रश्न जास्त करून येणार नाही. जरी आला तरी माहीत असावं म्हणून लक्षात ठेवा. कृष्णविवर मोहीम जी आपली आहे तिचा उद्देश बघा, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणं हे तिचा प्रामुख्यानं उद्देश आहे. आणि याच्यासाठीचा जो कालावधी आहे तो कालावधी किती वर्षांचा आहे? तर 5 वर्षांचा कालावधी आहे. किती वर्षांचा कालावधी आहे? 5 वर्षांचा कालावधी आहे. आणि संस्था कोणती आहे मग? इस्रोद्वारे कृष्णविवर मोहिमेचं प्रक्षेपण झालेलं आहे. आता कृष्णविवर मोहीम एकदम शांततेनं पाठ करायची, एकदम शांततेनं. कारण काय माहिती आहे, याच्यावरती तुमचा 1 मार्क इथं फिक्स होणार आहे. राज्यसेवेला जा, कंबाईनला जा, कुठेही जा, तुमचा 1 मार्क या ठिकाणी जो आहे तो येणारच आहे. तुम्हाला 1 गुण इथून तुमचा येऊ शकतो. तुम्हाला जर चालू घडामोडीचे 1 मार्क करायचं असेल तर ही मोहीम पाठ करायची आहे. ही मोहीम काय करायची? पाठ करायची. चला, यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जपान जो देश आहे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरलेला आहे. सॉफ्ट लँडिंगच्या बाबतीमध्ये चंद्रावर जपान जो आहे तो 5वा ठरला. जपाननं काय केलं त्याच्यासाठी बघा, स्लीम नावाचं एक यान जे आहे ते चंद्रावरती पाठवलं. त्याचा फुल फॉर्म आपण लक्षात ठेवायचा आहे. स्लीम या चंद्रयानाचा फुल फॉर्म आहे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून. काय फुल फॉर्म आहे? स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून. स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून हा या स्लीम यानाचा काय आहे? फुल फॉर्म आहे. बरं, या यानाला त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरवलेलं आहे. मग यामुळं जपान जो आहे तो जगामध्ये 5वा देश ठरला. मग पहिला देश कोणता होता? तर पहिला देश रशिया होता. बघा, त्यावेळी ज्यावेळेस रशियाने कामगिरी केली त्यावेळेस तो सोव्हिएत युनियन होता, आता तो रशिया म्हणून ओळखला जातो, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा होता बघा अमेरिका. दुसरा कोणता होता? अमेरिका. त्याच्यानंतर तिसरा जो देश होता तो चायना होता बघा. आणि चौथा जो होता तो आपला भारत होता. तर हे पहिले 4 देश आहेत ज्यांनी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. आणि 5वा देश कोणता ठरलाय? तर 5वा देश जो आहे तो जपान ठरलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला येणार आहे तो म्हणजे अटल सेतू. अटल सेतू हा भारतातला सर्वात लांबीचा पूल आहे. अटल सेतू भारतातला सर्वात लांबीचा पूल आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जगामध्ये 10व्या क्रमांकावर सर्वात लांबीचा पूल आहे. आणि समुद्रावरचा सुद्धा सर्वात लांबीचा पूल आहे. नदीवरचं म्हटलं तर मग वेगळं येईल, कारण हा समुद्रावरती बांधण्यात आला, बरोबर. तर ते एवढं एक लक्षात ठेवा. आता अटल सेतू जो आहे तो कुठं आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. अटल सेतूचे जे 2 पॉईंट आहेत, अटल सेतूचे जे 2 पॉईंट आहेत ते कुठून कुठपर्यंत आहेत हे एक व्यवस्थित लक्षात ठेवायचं. शेवडी ते नावाशेवा हा अटल सेतूचा मार्ग आहे. शेवडीवरनं सुरू होतो, नावाशेव्यापर्यंत जातो. मग त्याची लांबी किती आहे? तर 21.8 किलोमीटर, म्हणजे जवळपास 22 किलोमीटरची लांबी आहे. ते आपण पुढे बघूया. ह्या अटल सेतूचं लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि कधी केलेलं आहे तर त्या गोष्टीसुद्धा जानेवारी महिन्याच्या बाबतीत आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामुळं फायदा काय होणार आहे बघा, जी मुंबई आहे, मुंबई आणि नवी मुंबई ह्या दोन्ही दरम्यानचं जे अंतर आहे त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वेळ या ठिकाणी 20 मिनिटामध्ये पार करता येणार आहे. किती मिनिटामध्ये त्या ठिकाणचं अंतर पार करता येणार आहे? 20 मिनिटामध्ये. हे एक लक्षात ठेवायचं, कारण आयोगानं कोकण रेल्वेच्या बाबतीमध्ये आपल्याला याच्या अगोदर विचारलं होतं की कोकण रेल्वे जी आहे, कोकण रेल्वे कुठून सुरू होते, कुठून जाते, हे सगळे प्रश्न आयोगाचे घेऊन झाले होते. त्याच्यानंतर आयोगानं असा प्रश्न विचारला की कोकण रेल्वेमुळं वेळेची किती बचत होते, असा प्रश्न घेतला होता. तर अटल सेतूच्या बाबतीतसुद्धा आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करायचा आहे की इथे किती वेळ वाचतोय, तर 20 मिनिटाचा वाचतोय. नंतर बघा, हा महामार्ग जो आहे तो किती पदरी आहे? 6 पदरी आहे. चला,
आता 6 पदरी अटल सेतू जो आहे, हा जो तुम्हाला इथं दिसतो याच्यामध्ये, हा अटल सेतू आहे. शिवडीपासून नावासेवापर्यंत आपण पाहिलं की तो आहे. त्याचं जुनं नाव होतं बघा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल. काय नाव होतं? मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल असं त्याचं जुनं नाव होतं, जे आता नवीन नाव काय झालेलं आहे, अटल सेतू असं त्याला अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलं आहे. मग अटल सेतूचं हे नवीन नाव आहे. तर या ठिकाणी त्याच्याबद्दलचे पॉईंटमध्ये पाहिलं तर शिवडीपासून नावासेवापर्यंत हा पूल जातो बघा, जो 6 लेनचा आहे किंवा त्याच्यावर मार्गिका 6 आहेत. आणि ह्या पुलाचं बांधकाम कधी सुरू झालं होतं? 2018मध्ये सुरू झालं होतं. कधी सुरू झालं होतं? 2018मध्ये सुरू झालं. आणि लोकार्पण जे झालं ते कधी झालंय? 12 जानेवारी 2024. 12 जानेवारी 2024ला त्याचं लोकार्पण झालं. 12 जानेवारी 2024ला. आणि याचा खर्च जो लागला तो 21,000 कोटी रुपये एवढा खर्च लागला आहे. त्याचा अंदाजित खर्च जो होता किंवा मूळ खर्च जो मंजूर खर्च होता तो 17,840 कोटी रुपये होता, पण पुढे त्याच्यामध्ये वाढ झाली आणि तो 21,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. या पुलाची लांबी ॲक्युरेट दिलेली 21.80 किलोमीटर, म्हणजे 21 किलोमीटर 800 मीटरवरती. पण असं झालं, याची जी हे दिली आली समुद्रातली लांबी आणि हे देण्यात आलं तर ते थोडं वेगळं होतं की 16.5 आणि परत 5 किलोमीटर असं काय दिलेलं होतं, तर त्यामुळे आपण ते इकडे घेतलं नाही. चला, एकूण लांबी जी आहे ती 21.80 किलोमीटर हे लक्षात ठेवा. या पुलाची उंची जी असणार आहे बघा, उंची जी असणार आहे पुलाची ती असणार आहे 25 मीटरची, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि रुंदी जी आहे ती आहे 27 मीटरची. रुंदीचा जो विचार केला तर 27 मीटर आणि उंचीचा जर विचार केला तर उंची किती आहे त्या ठिकाणी 25 मीटरची आहे. या पुलासाठी जे अर्थसहाय्य आपल्याला मिळालं, अर्थसहाय्य कोणाकडून मिळालं? तर जपानची इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे किंवा जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, जिला जायका असं म्हणतात. हिच्याकडनं आपल्याला अर्थसहाय्य मिळालं. कोणाकडून मिळालं? जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजे जायका, हिच्याकडनं आपल्याला अर्थसहाय्य या ठिकाणी मिळालेलं आहे. आता हिचे वैशिष्ट्य बघा, काय काय वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतातील सर्वात लांब आणि जगातील 10व्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे. हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतातला 10व्या क्रमांकाचा जगातला सर्वात लांब तो सागरी सेतू आहे. तर अशा प्रकारे अटल सेतूची ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला MPSCच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि जी काही माहिती मी तुम्हाला या लेक्चरमध्ये घेतली, ही सगळी माहिती तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेची आहे. यातला कोणताही मुद्दा तुम्ही जो आहे तो सोडायचा नाही. तुम्हाला जर येणाऱ्या कंबाईनमध्ये मार्क्स घ्यायचे असतील तर कोणत्याही मुद्द्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आयोगाच्या पद्धतीनुसार आपण शिकवतोय आणि त्यानुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चला, नेक्स्ट बघा, भारतमाला परियोजना आहे. भारतमाला परियोजनेचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आला आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की भारत सरकार जे आहे, तर भारत सरकारच्या अंतर्गत महामार्ग विकास प्रकल्प जो राबवला जातोय तो म्हणजे भारतमाला परियोजना हा प्रकल्प आहे. त्याचा पहिला टप्पा सुरू आहे. भारतमाला परियोजनेचा पहिला टप्पा सुरू आहे. त्याची मुदत आता 2027-28 या वर्षापर्यंत वाढवली आहे. कधीपर्यंत वाढवली? 2027-28 पर्यंत त्याची मुदत वाढवलेली आहे. मग ही योजना मुदत वाढवल्यामुळं चर्चेत आली. मुदत वाढवल्यामुळं चर्चेत आली. तर याच्या अगोदर तुम्हाला याच्या संदर्भामध्ये एक प्रश्न सांगतो. आयोगानं काय विचारला होता? आयोगानं एक प्रश्न विचारला होता. OBCच्या संदर्भामधला एक आयोग होता, बरोबर. मागच्या वर्षी प्रश्न आला OBCच्या संदर्भातल्या आयोगावरती. आणि काय प्रश्न घेतला की OBC संदर्भातला आयोग किंवा त्या आयोगाचं कार्य विचारलं होतं. काय विचारलं होतं माहिती? त्यानं रिपोर्ट सबमिट केला होता नुकताच राष्ट्रपतीला, त्याच्यावरती प्रश्न. तशाच प्रकारे या योजनेच्या बाबतीमध्ये योजना आयोगाचा खूप आवडता चॅप्टर आहे. आयोग योजनेवरती बऱ्याचदा प्रश्न घेतो. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे बाबा योजना आहे आणि योजनेमध्ये ही चर्चा आली होती. का चर्चा आली होती? कालावधी वाढवला. काय केलं आहे? कालावधी वाढवला. म्हणून लक्षात ठेवा 2027-28 हा त्याचा कालावधी त्यांनी वाढवला आहे. मग ही भारतमाला परियोजना जी आहे ती कोणाच्या अंतर्गत येते, कधी सुरू झाली, का सुरू झाली, ह्या सगळ्या गोष्टी पण माहीत असल्या पाहिजे. तर भारतमाला परियोजना हा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा कार्यक्रम आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत. त्याच्यानंतर बघा, याचा जो पहिला टप्पा आहे त्याचा अपेक्षित होतं बाबा 2017मध्ये हा टप्पा सुरू झाला आहे, पण तो 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. 2017 ते 2022 असा पहिल्या टप्प्याचा कालावधी होता आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण तो पूर्ण झालेला नाही. म्हणजे त्याला 5 वर्षाचा कालावधी दिला होता पण तो पूर्ण नाही झाला, म्हणून त्याचा कालावधी आता 2027-28 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आणि
सध्या जर आपण याची स्थिती पाहिली नोव्हेंबर 2023 पर्यंतची स्थिती जर त्यांनी अपडेट केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा 15,045 किलोमीटर किंवा 42% प्रकल्प जो आहे तो पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प किती पूर्ण झाला आहे? 42% पूर्ण झाला आहे असं त्यांनी सांगितलं. आता हा भारतमाला प्रकल्प कशाच्या संदर्भामध्ये, अशा प्रकारे एक प्रश्न आला होता जुन्या क्वेश्चन सेटमध्ये, तर तो कशाचा आहे? भारतमाला रस्ते विकासाचा प्रकल्प आहे. याच्यामार्फत रस्ते जे आहे ते बंदराशी जोडले जाणार आहेत आणि त्याच्यामधून भारताच्या वाहतुकीचा जो विषय आहे तो त्या ठिकाणी पायाभूत सुविधामध्ये येतो. तर त्याच्यातूनही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये या सेक्शनवरून आपल्याला प्रश्न जे आहेत ते येऊ शकतात. चला नेक्स्ट बघा, भारतातील रस्त्यांचं जाळं जे आहे ते वाढलेलं आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भूगोलमध्ये आपल्याला बऱ्याचदा करंट बेसवरती जे क्वेश्चन येतात ते अशा प्रकारच्या न्यूजवरून येतात. तर याच्यामध्ये दिलं आहे की भारतातले जे रस्त्यांचं जाळं आहे ते वाढले. मग किती वाढले ते बघायचे बघा आपल्याला. भारताचं रस्त्याचं प्रमाण जे आहे ते 60% वाढले. किती टक्क्यांनी वाढले? 60% भारतातील रस्त्यांचं प्रमाण वाढले. असं कोणी सांगितलं तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय जे आहे यांच्या माहितीनुसार ही इन्फॉर्मेशन आहे की भारताचं रस्त्यांचं जाळं 60% वाढलं. 60% वाढले तर 2014 दरम्यान आपली जे रस्त्याची लांबी होती ती होती 91,000 किलोमीटरची. किती होती? 91,000 किलोमीटर एवढ्या लांबीचे रस्ते आपले 2014 दरम्यान होते. ते आता प्रमाण जे आहे ते 2023मध्ये जर आपण बघितलं तर कितीपर्यंत वाढलेलं आहे? तर ते 1,46,000 किलोमीटरच्या लांबीपर्यंत हे प्रमाण वाढलेलं आहे. 1,46,000 किलोमीटर. कितीपर्यंत वाढले? 1,46,000 किलोमीटरपर्यंत आपले रस्ते वाढलेत. मग तुम्हाला विचारलं जाईल की बाबा भारतातल्या एकूण रस्त्यांची लांबी किती झाली नवीन आकडेवारीनुसार? तर तुम्ही काय सांगणार? तुम्ही सांगणार बाबा 1,46,000 किलोमीटर लांब एवढे आमचे रस्ते वाढले. डायरेक्ट उत्तर तुम्ही द्यायचं आहे, 1,46,000 किलोमीटरचं. चला नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट न्यूज काय आहे? जहाजाच्या बाबतीमध्ये आहे. त्याला क्रूज असं म्हणतात. क्रूज कशाला म्हणायचं? क्रूज त्याला म्हणायचं जे जहाज पर्यटकांसाठी किंवा वापरलं जातं किंवा प्रवाशांसाठी वापरलं जातं ते जहाज असतं क्रूज. आता इथं दिलेलं आहे बघा, आयकॉन ऑफ द सीज नावाचं जहाज आहे. काय नाव आहे याचं? आयकॉन ऑफ द सीज. जहाजाचं नाव लक्षात ठेवायचं, आयकॉन ऑफ द सीज. हे जहाज जगातलं सगळ्यात मोठं जहाज आहे. काय? हे जगातलं सगळ्यात मोठं जहाज आहे. मग याची लांबी तुम्हाला विचारली जाऊ शकते. याचे मजले किती आहेत? तर याची लांबी आहे बघा 1197 फूट. किती लांबी आहे? 1197 फूट. आणि ते 20 मजल्याचं आहे. किती मजल्याचं? हे 20 मजल्याचं आहे. 20 मजल्याचं जहाज, आयकॉन ऑफ द सीज नावाचं जहाज, याची निर्मिती कोणी केलेली आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर फिनलँडमधली कंपनी आहे कॅरेबियन, हिच्याद्वारे याची निर्मिती करण्यात आली. फिनलँडची कंपनी आहे कॅरेबियन, या कंपनीच्या द्वारा या जहाजाची निर्मिती करण्यात आली. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयकॉन ऑफ द सीज नावाचं जहाज. चला नेक्स्ट बघा, कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार. पुरस्कारामध्ये तुम्हाला प्रश्न जो आहे तो येणार आहे याच्यावरती, कारण भारतरत्न विचारलं जातं, फिक्स विचारला जातो, बरोबर. मग भारतरत्नच्या बाबतीमध्ये भारतरत्न कोणाला देण्यात आला आहे? पहिला प्रश्न डायरेक्ट तुम्हाला, सरळ सेवावाला असू द्या नाही तर कोणीही असू द्या, भारतरत्न कोणाला देण्यात आला? मग कोणाला सांगणार आहेत तुम्ही भारतरत्न दिलेला? कोणाचं नाव आहे? कर्पूरी ठाकूर. कोण आहेत ते? बिहारचे माजी मुख्यमंत्री. कोण आहेत हे? बिहारचे माजी मुख्यमंत्री. मग यांच्याबद्दलचे मुद्दे बघा. 23 जानेवारी 2023ला त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर आयोग तुम्हाला असं विचारणार आहे की कर्पूरी ठाकूर यांना जो पुरस्कार जाहीर केला त्याची तारीखसुद्धा विचारणार आहे. काय विचारणार आहे? कारण त्यांची जन्मशताब्दी आहे ती दुसऱ्या दिवशी होती, 24 जानेवारीला, आणि जन्मशताब्दीच्या आदल्या दिवशी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. मग या घटनेच्या अनुषंगानं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की बाबा 23 जानेवारी 2023ला पुरस्कार जाहीर केला आहे. कितवा भारतरत्न आहे? तर 49वा आहे. कितवा आहे? 49वा. आणि कसा दिलाय? मरणोत्तर दिलाय. कसा दिलाय? मरणोत्तर दिलाय. लक्षात ठेवा, कसा जाहीर झालाय? मरणोत्तर जाहीर झालाय. चला त्याच्यानंतर बघा, जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला जाहीर झालं, म्हणजे आदल्या दिवशी जाहीर केलं, बरोबर. नंतर बघा, या कर्पूरी ठाकूर यांना एक टोपण नाव आहे. ते टोपण नाव काय आहे? जननायक असं त्यांचं टोपण नाव आहे. काय टोपण नाव आहे? जननायक असं टोपण नाव आहे. कारण काय? मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांनी भरीव कार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना जननायक असं म्हटलं जातं. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांचं काम जे आहे ते भरीव काम आहे. त्या ठिकाणी मुंगेरीलाल आयोग त्यांनी स्थापन केला होता मागासवर्गीयांसाठी, तर तो सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचा आहे. या कर्पूरी ठाकूर यांचं बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये जन्म झाला होता त्यांचा 1924 साली.
आणि निधन झालेलं 1988ला. या दरम्यान त्यांनी बिहार या राज्याचं 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. बिहार राज्याचं किती वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं? 2 वेळा. मग बिहार राज्याचे 2दा मुख्यमंत्री आणि 1दा ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. तसंच त्यांनी त्याच्या अगोदर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये 1942चा भारत छोडो आंदोलन जो भाग आहे, त्या भारत छोडो आंदोलनामध्ये 26 महिन्यांचा कारावास त्यांनी भोगलेला आहे. भारत छोडो आंदोलनामध्ये किती महिन्याचा कारावास त्यांनी भोगला आहे? 26 महिन्यांचा कारावास त्यांनी भोगलेला आहे. तसंच नाभिक कुटुंबामध्ये जन्मलेले हे जे ठाकूर आहेत, त्यांनी डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 77 ते जून 1979 या कालावधीमध्ये बिहारचं काय केलं आहे? मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं तुम्हाला की बिहारचे हे कितवे व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न मिळाला आहे? तर बिहारचे 3रे व्यक्ती ठरलेले आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे. मग पहिले 2 व्यक्ती कोण आहेत? तर त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद आणि जयप्रकाश नारायण या 2 व्यक्तींचा सुद्धा समावेश होतो, जे बिहारचे होते, त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. नंतर राजकीय कारकिर्दीमध्ये जर यांचे पक्ष तुम्ही पाहिले तर वेगवेगळ्या पक्षाशी त्यांचा संबंध आलेला आहे. त्यामध्ये सोशलिस्ट पक्ष, भारतीय क्रांती दल, जनता पक्ष आणि लोकदल या पक्षांचा त्यामध्ये समावेश आहे. आणि त्यांना ओबीसी आणि ईबीसी म्हणजे आर्थिक मागासवर्ग या आरक्षणाचे प्रवर्तक मानलं जातं. कोणाला? या कर्पूरी ठाकूर यांना, जे की बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, ज्यांना भारतरत्न जाहीर झाला. आणि 1978 साली बिहारमध्ये एकस्तरीय आरक्षण व्यवस्था त्यांनी लागू केलेली आहे. 1978 साली बिहारमध्ये कोणती व्यवस्था त्यांनी लागू केली आहे? एकस्तरीय आरक्षण व्यवस्था कर्पूरी ठाकूर यांनी लागू केली आहे. तर अशा प्रकारे कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दलचे तुम्हाला हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, पद्म पुरस्कार जाहीर झालेत. पद्म पुरस्कार 2024. मग पद्म पुरस्कारामध्ये काय काय महत्त्वाचं आहे? तर पहिलं पद्म पुरस्काराच्या बद्दलची बेसिक आपल्याला माहीत असली पाहिजे की काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग काय काय बघा, पद्म पुरस्कार हे भारतरत्न नंतर भारताचे काय असतात? 2ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पुरस्कार आहे, जे नागरिक क्षेत्रातले, तर लक्षात ठेवा, नागरिक क्षेत्रामधले आहेत. हे कधी दिले जातात? तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ह्या पुरस्कारांची घोषणा होत असते आणि ते राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. पॉईंट टू बी नोटेड, लक्षात ठेवायचं. कोणाच्या हस्ते दिले जातात? राष्ट्रपतीच्या हस्ते. मग या पुरस्कारासाठी काय पात्रता आहे रे? तर याच्यासाठीची पात्रता बघा, पद्मभूषण पुरस्कार ज्यांना दिला जातो त्यासाठी पात्रता असते बघा, एकतर असामान्य कामगिरी आणि विशिष्ट सेवेसाठी त्यांनी काम जे आहे ते केलेलं असलं पाहिजे, अशा व्यक्तींना पद्मविभूषण दिला जातो. पद्मभूषण जो दिला जातो तो उच्च श्रेणीतल्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो आणि पद्मश्री जो दिला जातो तो कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. हे काही पात्रता त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं की बाबा साहित्य, कला, समाजसेवा, सार्वजनिक कार्य इत्यादी कामासाठी पद्म पुरस्कार जे आहे ते दिले जातात. म्हणजे प्रत्येकाच्या फील्डमध्ये आपापलं काम जर चांगलं असेल तर त्या लोकांना ते पद्म पुरस्कार केंद्र सरकारकडून दिले जातात. मग आता यावर्षीच्या पद्म पुरस्कारामध्ये आपल्याला महाराष्ट्रातला किती मिळाले, टोटल पुरस्कार किती देण्यात आले, त्यानंतर भारतीय लोक, आपल्या परकीय लोक किती आहेत, त्याच्यानंतर महिला किती आहेत, हे आकडेवारीसुद्धा पाठ करावी लागते. तर त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार. तो किती लोकांना जाहीर झाला आहे? तर यावर्षी एकूण 5 व्यक्तींना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. नंतर पद्मभूषण 2ऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. विभूषणच्या नंतरचा 2रा क्रमांक, बरं काय. कारण पद्मविभूषण देशाच्या नागरी पुरस्कारामध्ये पाहिलं तर हा 3रा येतो. कितवा येतो? 3रा. हा 4था येणार आणि हा कितवा येणार? 5वा. तर या ठिकाणी पद्मविभूषण 5 व्यक्तींना, पद्मभूषण जे आहे ते 17 व्यक्तींना आणि पद्मश्री हा जो जाहीर झाला आहे तो 110 व्यक्तींना जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या बाबतीमध्ये कायम लक्षात ठेवायचं, पद्मविभूषणची संख्या कमी असते, त्याच्यापेक्षा थोडी जास्त पद्मभूषणची असते आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त म्हणजे जास्तच असते ती म्हणजे पद्मश्रीची असते. हा मुद्दा नवीन विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायचं की पद्मभूषण पुरस्काराच्या बाबतीमध्ये कसं लक्षात ठेवणार. तुम्हाला आकडेवारी विचारली तर मग कसं तुम्ही होणार? तुम्हाला समजा जोड्या लावायला दिल्या पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री, सांगा बाबा असं विचारलं, मग तुम्ही काय करणार? कसं ओळखणार? तर कॉमन सेन्स असतो. कॉमन सेन्सवरती लक्षात ठेवायचं की जे वरच्या लेवलचे पुरस्कार आहेत तिथं कमी लोकांना दिला जातो, खालच्या लेवलचा जास्त लोकांना दिला जातो. अशा प्रकारे हे केलं तर तुम्हाला आपल्या मल्टीलाईन क्वेश्चन जे आहेत आपले, आपण काय म्हणतो, आपली जी बहुपर्यायी पद्धत आहे त्याच्यानुसार आपलं उत्तर येऊन जातं. एकूण पद्म पुरस्कार यावर्षी 132 देण्यात आलेले आहेत. आणि संयुक्त पुरस्कार जर बघितले या 132 मध्ये तर 2 पुरस्कार हे संयुक्त पुरस्कार आहेत
त्या 132 मध्ये महिलांची संख्या आहे 30. किती संख्या आहे? 30. महिलांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं की 30 महिला ज्या आहेत यावर्षीच्या पुरस्कार विजेत्या आहेत. परदेशी व्यक्ती किती आहेत रे? तर परदेशी व्यक्ती 8 आहेत बघा, 8. याच्यामध्ये मॅक्झिमम फ्रान्सचे आहेत बघा, फ्रान्स मॅक्सिमम फ्रान्सचे जास्त आहेत. त्याच्यामध्ये फ्रान्स या देशातून बरेच व्यक्ती यावर्षी पद्मभूषणमध्ये आहेत. आणि मरणोत्तर पुरस्कार 9 आहेत. किती आहेत? मरणोत्तर पुरस्कार 9 व्यक्तींना देण्यात आले. तर हे 2024च्या पद्म पुरस्कारांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे पद्मभूषण पुरस्कार जर बघितले की महाराष्ट्राला किती मिळाले बाबा, तर पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा की आपल्या महाराष्ट्राला पद्मविभूषण यावर्षी एकही मिळालेला नाही. पद्मविभूषण पुरस्कार मिळाला का आपल्याला? यावर्षी एकही पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला नाही. हे कायम डोक्यात ठेवायचं, कायम ठेवायचं. कारण काय होणार माहिती आहे, मल्टीलाईनच्या क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आपला कन्फ्युजनचा मार्ग जो आहे तो चालू केला जाणार तिकडे. तर थोडंसं लक्षात ठेवायचं, महाराष्ट्राला एकही पद्मविभूषण यावर्षी नाही. पद्मभूषण आणि पद्मश्री या दोन्हीची संख्या जर तुम्ही बघितली तर पद्मश्री आणि पद्मविभूषण हे दोनही पुरस्कार आपल्याला 6 मिळालेत. किती मिळालेत? 6 मिळालेत. टोटल किती येतं? 6. मग पद्मभूषणमध्ये जर तुम्ही बघितलं, राजदत्त उर्फ दत्तात्रय मायाळू यांना कला क्षेत्रासाठी देण्यात आलाय. आता याच्या अगोदर बघा आपल्याला यांचा पुरस्कार विचारला होता, काय नाव आहे त्यांचं नृत्यांगना त्या, चला ठीक आहे आता नाव मला ते आठवत नाही, पण त्यांच्यावरती प्रश्न विचारला होता त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळालं, तर त्यांना सुद्धा कला क्षेत्रासाठी मिळाला होता, आहे की नाही. तर अशा प्रकारे तुम्ही क्षेत्र पण लक्षात ठेवणार आहात. राम नाईक जे आहेत यांना सार्वजनिक सेवेसाठीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर संगीतकार प्यारेलाल जे आहेत त्यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळाला. हृदयरोग तज्ज्ञ आहेत बघा अश्विन मेहता, यांना मेडिसिन या क्षेत्रातला पद्मभूषण देण्यात आलाय. कुंदन व्यास यांना जो आहे तो पत्रकारितेसाठीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार होर्मोसजी यनकामा यांना पत्रकारितेसाठीच पुरस्कार मिळाला. जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये मरणोत्तर पुरस्कार इथे तुम्हाला काही दिसत नाही, बरोबर. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे व्यक्ती आहेत पत्रकारितेसाठी 2 आहेत, कला क्षेत्रासाठी 2 आणि 1 सार्वजनिक आणि 1 मेडिसिन. तर हे जे आहे ते आपण काय म्हणतो ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत किंवा तुमचं रीडिंग स्किल कशी आहे ते चेक करण्यासाठी जे आयोग क्वेश्चन घेतं त्या पद्धतीनं जर तुम्ही विचार केला आणि तशा प्रकारे तुमच्या नोट्समध्ये नोंद ठेवली तर ते बेटर राहील. कारण याच्यावरती प्रश्न असाही येऊ शकतो किंवा आयोगाचा एक तुमच्या रीडिंग स्किल चेक करण्याच्या टाईपमध्ये जर प्रश्न घ्यायचा असेल तर तसाही प्रश्न येऊ शकतो की यावर्षी महाराष्ट्राला 6 पद्मभूषण मिळाले. पैकी जे 2 पुरस्कार आहेत ते पत्रकारितेसाठी, 3 व्यक्तींना कला क्षेत्रासाठी 2 व्यक्तींना कला क्षेत्रासाठी आणि प्रत्येकी 1 पुरस्कार हा मेडिसिन आणि सार्वजनिकसाठी मिळाला आहे असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. मग आपण त्या ठिकाणी गोंधळून जातो आणि मग आपल्याला कळतं की बाबा आपण अभ्यास केला तो चुकलेला आहे, तर तसं होऊ द्यायचं नाही. मग त्या नाही होऊ द्यायचं असेल तर आत्ताच विचार करायचा की काय झालं, कसं झालं आणि कसं मिळालं हे तुम्हाला आलं पाहिजे, त्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं. नंतर आपण इकडे पद्मश्रीकडे आलो. महाराष्ट्राला याच्यामध्ये पद्मश्री कोणता मिळाला आहे तर मेडिसिन क्षेत्रामध्ये डॉक्टर मनोहर डोळे यांना पद्मश्री मिळाला. मेडिसिन क्षेत्रामध्ये डॉक्टर मनोहर डोळे यांना काय मिळालं आहे? पद्मश्री मिळालेला आहे. नंतर तुम्ही जहीर काझी यांचा भाग जर बघितला, यांना काय मिळालं आहे तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांना मिळालेला आहे पद्मश्री. चंद्रशेखर मेश्राम आहेत यांना मेंदू रोग तज्ज्ञ आहेत ते, म्हणजे त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला पाहिजे तर त्यांना तो मिळालेला आहे मेडिसिनसाठी. आणि कल्पना मोरपारिया यांना उद्योग किंवा तुम्ही व्यापार म्हणू शकता, उद्योग किंवा व्यापार म्हणू शकता. शंकरबाबा पापळकर यांना समाजकार्यासाठी आणि उदय देशपांडे हे आहेत मल्लखांब प्रशिक्षक, म्हणजे त्यांना क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्राला एकूण टोटल किती पुरस्कार मिळाले पद्म पुरस्कारामध्ये? टोटल जर तुम्ही बघितलं या ठिकाणी टोटल होतात 12 पुरस्कार. 12 पैकी 6 जे आहेत ते पद्मश्री आहेत, 6 जे आहेत ते काय आहेत? पद्मभूषण आणि 6 पद्मश्री. हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. आता जे पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले ते 5 जाहीर झाले. टोटल भारतामध्ये किती जाहीर झाले? 5. आता याचा अभ्यास कसा करायचा आहे की ते दिसतं तुम्हाला. आता हे बघा, हे सगळ्यांच्या समोर येतं, बरोबर. सगळ्याच विद्यार्थ्याच्या पुढे येतं, सगळ्याला कळतंय की हा पद्मविभूषण जाहीर झाले तर 5 लोकांना जाहीर झालेत.
मग आता सगळ्यांना माहिती आहे, तर प्रश्न विचारला तर सगळ्याला येणारच आहे की नाही, डायरेक्ट विचारला तर. मग आयोग काय करतो, तुमचं रिडिंगची स्किल बघतो किंवा काय रिडिंगची स्किल आहे, विद्यार्थी कशा पद्धतीने विचार करतो एखाद्या गोष्टीकडे. मग आयोग तुम्हाला इथं सुद्धा कला क्षेत्रासाठी किती देण्यात आले असाही प्रश्न घेऊ शकतो, जर आयोगाची जर इच्छा झाली तर. पण सरासरी करंट अफेअरवरती एवढ्या याच्यामध्ये आपण बघतो की इतकं आयोग जास्त परेशान करत नाही, 1-2 वर्ष केलं तसं आयोगानं. मग त्यामुळे आपण थोडं लक्ष द्यायचं आहे. वैजयंती बाली जे आहेत त्यांना कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार मिळाला, त्या तामिळनाडूचे आहेत. नंतर हे चिरंजीवी हे अभिनेता आहे बघा, आहे की नाही, चिरंजीवीचे पिक्चर बरेच जण बघता, आपण सगळ्यांनी बघितले आहेत, इंदिरा पिक्चर लहानपणी, आहे की नाही. आता हे चिरंजीवी जे आहेत त्यांना सुद्धा पुरस्कार जाहीर झाला. मग ते अभिनेता आहेत, मग अभिनेता असल्यामुळे त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी असणार आहे, कला क्षेत्रासाठी. आणि ते कुठले तर आंध्र प्रदेशमधले आहेत. कुठले आहेत ते, आंध्र प्रदेशमधले. त्याच्यानंतर बघा भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सुद्धा पद्मविभूषण जाहीर झाला आहे, आणि ते सुद्धा कुठले आहेत, आंध्र प्रदेशचे आहेत. आता थोडं तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला शेवटला मी सांगणार आहे काय याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. व्यंकय्या नायडू हे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते, आणि त्यामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रातून त्यांना हा पुरस्कार मिळाला. तर तो कोणत्या क्षेत्रातला असला पाहिजे किंवा कशातला असला पाहिजे, सार्वजनिक सेवा. बिंदेश्वर पाठक आहेत, त्यांना कसा मिळाला आहे, मरणोत्तर पुरस्कार मिळाला. बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे, आणि त्यांना तो समाजसेवेसाठी जाहीर झाला आहे. कशासाठी जाहीर झाला आहे, समाजसेवेसाठी जाहीर झाला आहे. ते आहेत बिहार या राज्यातले. कुठले आहेत ते, बिहार राज्यामधले ते आहेत. आणि पद्मा सुब्रमण्यम यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यांना कला क्षेत्रासाठी जाहीर झाला आहे, पण ते आहेत तामिळनाडूच्या. कुठल्या आहेत, तामिळनाडूच्या. आता थोडी नोट, या थोडंसं पुरस्काराकडे विचार करायचा. पद्मविभूषणच्या बाबतीमध्ये काय विचार करायचा, इकडे बघा. तामिळनाडू 2 व्यक्ती तामिळनाडूचे, आंध्र प्रदेश 2 व्यक्ती आंध्र प्रदेशचे, 1 व्यक्ती बिहारचा. बरोबर, 2 व्यक्ती आंध्र प्रदेश, 2 व्यक्ती तामिळनाडू आणि 1 व्यक्ती बिहारचा. राज्याच्या बाबतीत जर विचार केला तर, क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर कला 3 लोक कला क्षेत्रामधले, 1 जण सार्वजनिक सेवा आणि 1 जण समाजसेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं रिडिंगची स्किल त्या ठिकाणी असली पाहिजे. कारण हे मुद्दे जे आहेत, आयोग काय विचारतो, प्रश्न घेतो, प्रश्न घेत नाही असं नाही, कायम घेतो. पण मग प्रश्न घेतो, क्षेत्र विचारतो, राज्य विचारेल, व्यक्ती विचारेल. आपण सगळीकडे तयार असलं पाहिजे. इथं तर सरासरी जोड्या लावाच विचारतो आयोग. जोड्या लावा दिल्या तर मग राज्य आणि ते सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट. आता आहेत बघा पद्मभूषण जाहीर झालेत 17. टोटल किती येतं, 17. मग 17 मधले कोण कोण लक्षात ठेवायचे आपल्याला. पहिलाच मुद्दा आहे बघा, फातिमा बीबी ह्या भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होत्या. त्यांचं यावर्षी निधन झालेलं आहे 2023 मध्ये, आहे की नाही. आणि त्यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे. मग त्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवणार आहे. त्या होत्या केरळच्या. कुठल्या होत्या त्या, केरळ राज्यामधल्या होत्या. नंतर पुढे हरमुस जे काम आहेत ते साहित्य आणि शिक्षण पत्रकारितेसाठी त्यांना मिळालं आहे, महाराष्ट्रामधून आहेत ते. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती हे अभिनेता आहेत, त्यांना कला क्षेत्रासाठी पश्चिम बंगालमधून मिळाला. सीताराम जिंदाल हे व्यापार कर्नाटकचे आहेत. नंतर यांग लिऊ हे परकीय व्यक्ती आहेत. एखाद्या परकीय व्यक्तीला पुरस्कार मिळाला असेल तर तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तर यांग लिऊ हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. कुठले आहेत ते, तर तैवान या देशामधले आहेत. यांग लिऊचा देश लक्षात ठेवायचा, तैवानचे आहेत. कारण यावर्षी जे परकीय व्यक्ती आहेत पुरस्कार मिळालेले, त्याच्यामध्ये फ्रान्स या देशाचे जास्त व्यक्ती आहेत, आणि हे एक तैवानचे आहेत, हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि पद्मश्रीमध्ये आहेत ते फ्रान्सवाले, कारण इथं एकच व्यक्ती जो की परकीय आहे. त्यानंतर अश्विन मेहताला कशासाठी मिळाला आहे, तर मेडिसिनसाठी मिळाला. नंतर सत्यव्रत मुखर्जी मरणोत्तर आहे. नंतर राम नाईक आहेत बघा, हे राम नाईक एक व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे महाराष्ट्रातले, त्यामुळं आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतात. तेजस पटेल मेडिसिन, ओलाचेरी राजगोपाल सार्वजनिक सेवा केरळ, दत्तात्रय मायाळू किंवा आलियास राजदूत तर ते महाराष्ट्र. त्यानंतर तोडगण रिनपोचे मरणोत्तर, लडाख प्यारेलाल शर्मा कला महाराष्ट्र. त्यानंतर चंदेश्वर प्रसाद ठाकूर मेडिसिन बिहार, उषा उथुप कला पश्चिम बंगाल, विजयकांत मरणोत्तर तामिळनाडू आणि कुंदन व्यास महाराष्ट्र. एवढे लोक या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. तर त्याच्यातले कोण कोण लक्षात ठेवायचे, तर एक तर मरणोत्तरवाले लक्षात ठेवा. परकीय व्यक्ती एकच आहे याच्यामध्ये यांग लिऊ, त्याच्यामुळे तिथेही आयोगाचं लक्ष जाऊ शकतं की बाबा एकच व्यक्ती आहे परकीय, मग पाहिला का नाही पोरांनी, आहे का नाही. आयोग काय म्हणाल, तुम्ही बघितला का नाही, आणि तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला विचारलंच नाही तर तुम्ही काय म्हणाल, आम्ही पाहिलंच नाही. तसं नाही झालं पाहिजे, ते लक्षात असलं पाहिजे की बाबा तैवानचा व्यक्ती आहे, एकच व्यक्ती जो की
भूषण पुरस्कारामध्ये जो परकीय व्यक्ती आहे तर तो तैवानचा आहे, यांग लिऊ, त्याला पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे मॅक्झिमम शक्यता कुठं जाऊ शकते बाबा, प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर आपण त्याच तयारीनं राहिलं पाहिजे. फातिमा बीबीवरती तर तुम्हाला कुठं ना कुठं प्रश्न पाहायला मिळू शकतो, कारण फातिमा बीबी एक निधनविषयक घडामोडीमधून सुद्धा येऊ शकतात, व्यक्तिविषयीमधूनही आयोगाला घेता येतं आणि त्याच्यानंतर आता पद्मभूषणमधून सुद्धा घेता येतं. मग आपण तिन्हीकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण आयोगाचे तिन्ही चॅप्टर जे आहेत ते IMP चॅप्टर आहेत, त्याच्यातून कायम प्रश्न घेतो आयोग. मग तिन्हीकडे जर एक व्यक्ती येत असेल कॉमन तर तिथं प्रश्न यायलाच पाहिजे ना. मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की हां इथं येऊ शकतो बाबा. चला आता बघा, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहेत. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हे 2024 या वर्षाचे आहेत. हे पुरस्कार दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला दिले जात असतात बघा. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते, 23 जानेवारीला असते. 23 जानेवारी हा दिवस भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती भारताच्या पंतप्रधानांनी 2021 या वर्षी, आणि तेव्हापासून तो पराक्रम दिवस साजरा केला जातो. आणि त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला किंवा त्या दिवशी ते पुरस्कार जे आहेत ते जाहीर होतात. मग यावर्षी जो सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे. पण त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवायचं, हा पुरस्कार 2 श्रेणीसाठी दिला जातो. किती श्रेणीसाठी दिला जातो? 2 श्रेणीमध्ये दिला जातो. एक म्हणजे संस्थेसाठी आणि एक म्हणजे व्यक्तीसाठी. संस्था जर असेल तर तिची पुरस्कार रक्कम वेगळी आणि व्यक्ती जर असेल तर त्याची पुरस्कार रक्कम वेगळी. तर दोन्हीच्या पुरस्कार रक्कम आपल्याला माहीत असल्या पाहिजे. संस्थेसाठी 51 लाख रुपयांची पुरस्कार रक्कम आहे. किती आहे? 51 लाख रुपयाची. आणि व्यक्तीसाठी किती लाख रुपयाची आहे? 5 लाख रुपयाची. व्यक्तीसाठी 5 लाख रुपये आणि संस्थेसाठी 51 लाख रुपये या ठिकाणची पुरस्कार रक्कम आहे. आणि हे कोणाकडून दिले जातात बरं पुरस्कार? तर भारत सरकारकडनं हे पुरस्कार दिले जातात. आणि यामध्ये जे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी चांगलं काम करतात ना त्यांना हे पुरस्कार दिले जातात. नावामध्ये दिलेलं आहे त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहेत बाबा. आपत्ती व्यवस्थापनासाठीचे पुरस्कार आहेत. मग यावर्षी हा पुरस्कार फक्त संस्थात्मक श्रेणीला जाहीर झाला आहे. मग त्याच्यामध्ये कोणाला जाहीर झाला आहे तर उत्तर प्रदेशमध्ये बघा एक रुग्णालय आहे, 60 पॅराशूट फील्ड रुग्णालय नावाचं रुग्णालय जे आहे याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुठलं आहे ते? उत्तर प्रदेशामधले. आणि वैयक्तिक श्रेणीचा जाहीर झालेला नाही. तर हे जे 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल आहे ते 1942 साली स्थापन झालेलं आहे. आणि भारतीय सशस्त्र दलाची एकमेव हवाई वैद्यकीय आस्थापना ते आहे. भारतीय लष्कराचं ते एकमेव हवाई वैद्यकीय आस्थापना ते आहे. आणि जे काही जगामध्ये वेगवेगळे संकट निर्माण होतात त्या ठिकाणी हे हॉस्पिटल मदत करत असतं किंवा त्या ठिकाणी जाऊन ते सहाय्य करत असतं. तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा, विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे? विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार. प्रादेशिक लेवलचा पुरस्कार आहे. महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. महाराष्ट्र शासनाचं जे सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे या संचालनालयाकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 पुरस्कार यावर्षी लक्षात ठेवायचे आहेत, कारण यावर्षी मागच्या 2 वर्षाचे पुरस्कार जाहीर झालेत. मग कोणाकोणाला जाहीर झालेत तर बघा, 2021 साठी हिराबाई कांबळे या ज्या आहेत त्यांना जाहीर झाला 2021 या वर्षाचा. आणि 2022 या वर्षासाठी अशोक पेटकर यांना तो जाहीर झाला आहे. 2022 साठी कोणाला जाहीर झाला आहे? अशोक पेटकर यांना. 2021 साठी हिराबाई कांबळे. मग तुम्हाला आता दोन्ही पुरस्कार एकदाच दिल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. बरोबर होऊ शकतंच ना. परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कन्फ्यूज होणार वर्ष जर विचारलं तर. मग कसं लक्षात ठेवणार? तर हिराबाई कांबळे आपण कायम लेडीज फर्स्ट, बरोबर आपण कसं करतो? लेडीज फर्स्ट. मग लेडीज फर्स्ट असेल तर इथं सुद्धा पहिलं जे वर्ष आहे 2021 ते लेडीज फर्स्ट हिराबाई कांबळे आणि नंतर मग अशोक पेटकर. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरं, पुरस्काराच्या बेसिक डिटेल्स काय आहेत तर 2006ला पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपयाची. हे पुढचं सगळीकडे सेम असतं. पुढचं सगळीकडे सेम असतं, त्यामुळे ते पाठ करायची गरज आहे का? बिलकुल नाही. पाठ काय करायचं? फक्त 5 लाख रुपये पुरस्कार रक्कम आहे. महाराष्ट्र शासनाचं जे सांस्कृतिक कार्य संचालनालय आहे त्यांच्याकडनं दिले जातात. आणि हे पुरस्कार कोणाला दिले जातात तर तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार जे असतील त्यांना हे पुरस्कार दिले जातात. तमाशा क्षेत्रासाठीचा हा पुरस्कार आहे. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार. हिराबाई कांबळे आणि अशोक पेटकर लक्षात येतील. आता व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा, याच्याबरोबर एक नारायण जाधव यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कोणता जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे तो पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर झालेला आहे. तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023. मी जेवढे काही पॉईंट आणलेत ना व्हिडिओमध्ये, एकही पॉईंट तुमच्या परीक्षेच्या बाहेरचा नाही.
तुम्ही नुसता व्हिडिओ जरी बघितला आणि एवढ्या महिन्यातले कोणत्याही घडामोडीवर प्रश्न होते याच्यापैकी तुम्हाला एक ना एक प्रश्न तिथं पाहायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तुमचा आयोगाचा 1 मार्क याच्यामधनं फिक्स होणार आहे. 1 मार्क जो आहे तो करंटचा याच्यातनं फिक्स होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित बघायचं. तर बघा, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 या वर्षासाठी जाहीर करण्यात आले. आता हे पुरस्कार कोण जाहीर करतं हे पहिलं माहीत असलं पाहिजे. हे बेसिक आहे की गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, याच्याकडनं हे पुरस्कार जाहीर केले जातात. आणि पुरस्कार कोणाच्या हस्ते दिले जातात? कोणाच्या हस्ते दिले जातात? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. म्हणजे राष्ट्रपतीच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होत असतं. आणि यंदा टोटल पुरस्कार किती जाहीर झाले? तर 110 जाहीर झाले. आता 110चा आकडा म्हटलं की पद्मश्री सुद्धा 110 आहेत, हे पण लक्षात ठेवा. स्वच्छ शहर पुरस्कार जो आहे तो इंदोर आणि सुरत या 2 शहरांना सलग मिळाला, म्हणजे एकत्रित मिळाला आहे. स्वच्छ शहराचा पुरस्कार इंदोर आणि सुरत या 2 शहरांना एकत्रित मिळाला. पहिल्या क्रमांकावरती 2 शहर आहेत. तर याच्यातलं जे इंदोर आहे ते सलग 7व्यांदा भारतातलं सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. कितव्यांदा? सलग 7व्यांदा. गेल्या वर्षीच्या कंबाईनला यांनी विचारला होता बघा, MPSCला प्रश्न आला होता याच्यावरती. त्यावेळेस ते 6व्यांदा होतं, बरोबर. MPSCच्या कंबाईनला विचारलं होतं की बा सुरत कितव्यांदा सलग स्वच्छ इंदोर जे आहे ते कितव्यांदा स्वच्छ शहर ठरलं, तर ते त्यावेळेस 6वं होतं. आता ते कितवं ठरले? आता ते 7वं ठरले, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, स्वच्छ शहर ही दुसरी कॅटेगरी आहे. पहिली वरची कॅटेगरी पूर्ण भारतासाठी जी आहे 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या जी आहे त्याच्यासाठी आहे. आणि ही जी आहे ती 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहराची आहे. तर याच्यामध्ये सासवड जे आहे बघा, हे पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये जे सासवड आहे ते 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर छत्तीसगड राज्यामधलं पाटण नावाचं शहर आहे. आता इथं बरेचदा तुम्ही कन्फ्यूज होणार आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी कायम प्रत्येक मुद्दा सांगतो की आयोगाच्या दृष्टीने कुठं तुम्हाला लक्ष ठेवायचं. पाटण आणि पाटणा याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं माणसाचं, लक्षात ठेवा. पाटण आणि पाटणा वेगवेगळे आहे. पाटणा किंवा पटना जर म्हटलं तर ते कुठे येणार? बिहार, लक्षात ठेवायचं. पटना जर असेल तर पाटणच पाहिजे आपल्याला तिथं. पाटण म्हटलं की छत्तीसगड, हे लक्षात ठेवा. आयोगाला मल्टीलाईनमध्ये फसवायचं असेल तर आयोग तिथं छत्तीसगडच्या ऐवजी बिहार देईल, तर तसं होऊ द्यायचं नाही. छत्तीसगडमध्ये पाटण ते 2ऱ्या क्रमांकावर आहे. आणि 3ऱ्या क्रमांकावर आपलं लोणावळा आहे महाराष्ट्रामधलं. 3ऱ्या क्रमांकावर असणारं शहर कोणतं आलं मग? लोणावळा आहे. नंतर बघा, पुढची कॅटेगरी आहे त्यांची स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड. हे जे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. महू कॅन्टोन्मेंट बोर्डाला हा पुरस्कार मिळाला आहे, जे मध्य प्रदेशामध्ये आहे. आणि याच महूला कोणाचा जन्म झालेला आहे रे? तर याच महूला कोणाचा जन्म झालेला आहे? तर BR आंबेडकर. कोणाचा जन्म झाला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महूला झाला आहे. आणि महूलाच कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला. नंतर गंगा शहर ही कॅटेगरी आहे. तिच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरचं शहर वाराणसी आहे. वाराणसी हे गंगा काठावरचं जे शहर आहे त्याच्यामधलं पहिलं ठरले. आणि दुसरं ठरले प्रयागराज. तर प्रयागराज आणि वाराणसी या दोन्ही शहरांची नावं महत्त्वाची आहेत. त्यानंतर सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड. सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड विचारले. कॅन्टोन्मेंट बोर्ड दोनदा आलं का रे? हां ठीक आहे, जाऊ दे. महू दोनदा आलं. चला पुढे बघा, सर्वात स्वच्छ गंगा शहर हे दोनदा. अरे हे कसं काय झालं? सोडून दे, जाऊ द्या. सर्वोत्तम राज्य. राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र या ठिकाणी पहिलं आले. म्हणजे प्रश्न महाराष्ट्रावरती येण्याचे चान्स वाढतात, हे ना. आपला महाराष्ट्र चांगली कामगिरी केली तर येणारच ना. मग महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर आलेलं राज्य मध्य प्रदेश. आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगड. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आता कसं लक्षात ठेवणार तुम्ही पहिले 3 राज्य? तुम्हाला जसं तिकडं नीती आयोगाच्या दारिद्र्याच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं, बहुआयामी दारिद्र्याच्या बाबतीमध्ये कसं सांगितलं होतं? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, बरोबर. मग इथं सुद्धा कसं लक्षात ठेवणार तुम्ही? महाराष्ट्र, त्याच्यानंतर काय आहे बघा, नकाशात जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र वरती MP आणि इकडं छत्तीसगड आहे की नाही. तर इकडं महाराष्ट्रावरून मध्य प्रदेश, मध्य प्रदेशामधून छत्तीसगड. म्हणजे राऊंड फिरतो का नाही? राऊंड फिरतो की नाही? तसं लक्षात ठेवायचं. पहिलं, दुसरं, तिसरं. त्यानंतर बघा, सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहराचा पुरस्कार हा चंदीगडला मिळालेला आहे.
तर हे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्काराचे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही तुमचा प्रश्न इथेच येणार, कुठंतरी एवढ्यामध्ये प्रश्न येणार तुम्हाला. तर त्या दृष्टीने लक्षात ठेवायचे तुम्हाला. सगळं व्यवस्थित पाठ करून घ्या तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका करंटचं. काय एवढं काय अवघड विचारत नाही आयोग. 15 प्रश्न घेईल ना, तर 15 मधले तुमचे 10-12 तर सहज येतात. 1-2 प्रश्न असतात जे की तुम्ही वाचलेले नसतात म्हणा, किंवा थोडेसे सिंगल लाईन मधले येतात. आता वन लाईनरमध्ये जर विचारलं तर वन लाईनर वर्षभराचे 5,000 होतात. 5,000 वन लाईनरमध्ये कोणता विचारला तो तुमच्या पाठ नाही याचं असं सांगता येतं का? पण 10-12 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला फिक्स माहिती आहेत की कसे विचारतात. मग त्याच प्रश्नावरती तुम्ही फोकस करा, ते तुमचे मार्क पक्के करून ठेवा. कारण 10 ते 12 मार्क्स जर मिळत असतील तर करंट अफेअरमध्ये तुम्ही खूप चांगली कामगिरी करताय. त्याच्यापेक्षा जास्त काही कामगिरी करायची गरज नाही तुम्हाला. तिथं तुमचं एकदम सिक्युअर होऊन जातं तो सब्जेक्ट. 10-12 पर्यंत टार्गेट ठेवा, 15चं काही गरज नाही आपल्याला. 10 ते 12 आलं बस झालं. आता 12मध्ये मग त्याच्यातलं फिक्स काय काय गोष्टी येतात त्या तुम्ही आधी पहिल्या कव्हर करून घ्या. वन लाईनरच्या मागे जर जाल तुम्ही तर वन लाईनरमध्ये बरेचसे वन लाईनर असे असतात की ते त्याला ना बूड ना शेंडा, मग ते लक्षात राहणं खूप अवघड होऊन जातं. तर त्यापेक्षा ज्या गोष्टी आयोग वारंवार विचारतो त्याच्यावरती थोडं फोकस करायचं आहे आपल्याला, आणि त्या गोष्टीसुद्धा चांगल्या कव्हर करून घ्यायच्या. तर याच्यामध्ये महाराष्ट्र आणि इंदोर हे 2 बाबी तरी तुम्ही किमान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीच्याही मुद्द्यामध्ये प्रश्न येणार आहेत, तर तुम्ही सगळ्या मुद्द्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये का होईना पण लक्षात ठेवायचं आहे, आणि तिथं गेल्याच्या नंतर योग्य उत्तर देऊन तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी पक्का करायचा आहे. चला, आता गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे. चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार आयोगाचे खूप आवडते, बऱ्याचदा विचारतो प्रश्न, मग आपण लक्ष द्यायचं. कितवा पुरस्कार सोहळा आहे? 81वा. पहिला प्रश्न, पहिला टप्पा कुठं जातो? आवृत्ती कितवी आहे? 81वी. कोणता पुरस्कार आहे? गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा. बघा, गोल्डन ग्लोबची स्थापना कधी झालेली? 1944ला. बेसिक माहितीपासून जाऊ आपण. 1944ला झाली. यावर्षीची आवृत्ती किती होती? 81वी. कोणत्या ठिकाणी पुरस्कार सोहळा पार पडला बरं? तर लॉस एंजलिस या ठिकाणी पार पडला, जे की अमेरिकेमध्ये आहे. आणि हा पुरस्कार जो आहे तो का, कधी, कोणाला दिला जातो? का, कधी, कोणाला दिला जातो? बघा, अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रासाठी दरवर्षी हा पुरस्कार जानेवारी महिन्यामध्ये दिला जातो. अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रासाठी दरवर्षी हा पुरस्कार कोणत्या महिन्यात दिला जातो? जानेवारी महिन्यात दिला जातो. आणि यावर्षी बघा, यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ओपनहायमर हा जो चित्रपट आहे, या ओपनहायमर या चित्रपटाला जे आहेत त्याच्यामध्ये एकूण 5 पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपट आणि अभिनेत्याचा पुरस्कार देखील त्यालाच मिळालेला आहे, ओपनहायमरला. तर ओपनहायमरच्या बाबतीमध्ये गोष्टी लक्षात ठेवा. नुसतं ओपनहायमर जरी लक्षात ठेवलं तर बरेच कामं होऊन जातात तुमची. चला, सर्वोत्तम चित्रपट ठरलाय ओपनहायमर. सर्वोत्तम चित्रपट कोणता आहे? ओपनहायमर आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरी कॅटेगरी आहे सिनेमॅटिक अँड बॉक्स ऑफिस अचिव्हमेंट. तर याच्यामध्ये बार्बी नावाचा चित्रपट आहे. सिनेमॅटिक अँड बॉक्स ऑफिस अचिव्हमेंटमध्ये बार्बी नावाचा चित्रपट जो आहे तो त्या ठिकाणी विजेता ठरला आहे. बेस्ट पिक्चर ॲनाटॉमी ऑफ अ फॉल हा फ्रान्सचा चित्रपट आहे, तो बेस्ट पिक्चर कॅटेगरीतला विजेता आहे. त्यानंतर डायरेक्टर हा दिग्दर्शक जो आहे तो दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन आहे, जो ओपनहायमरचा दिग्दर्शक आहे. आपण या ठिकाणी जे पुरस्कार पाहतोय ते कोणते बघतोय? जे परीक्षेच्या दृष्टीनं जेवढे विचारतात तेवढेच आपल्याला बघायचे. याच्यामध्ये भरपूर कॅटेगरी असतात, त्या सगळ्या कॅटेगरी पाहिजेत का? तर बिलकुल नाही बघायच्या. परीक्षेच्या दृष्टीनं कोणत्या गरजेच्या तेवढेच पाहिजे. जास्त आपलं डोकं खराब करून घ्यायचं नाही, कारण एवढं करंट वाचत बसून सगळ्या डोक्याचा दही करून घेण्यात काही अर्थ नसतं. करंट एक सिलेक्टिव्हमध्ये करायचं आहे आपल्याला. सिलेक्टिव्हमध्ये करून आपल्याला परीक्षेसाठी आवश्यक असणारं करंट पाठ करायचं आहे, म्हणजे तुमचं त्या ठिकाणचं जे वेटेज आहे त्या सब्जेक्टचं ते तुमचं त्या ठिकाणी कव्हर झालं पाहिजे. तर त्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं. बघा, बार्बी, ओपनहायमर, बार्बी, त्याच्यानंतर हे ओपनहायमरचाच क्रिस्टोफर नोलन. नंतर बघा, बेस्ट स्क्रीन प्ले आहे मोशन पिक्चरमध्ये ॲनाटॉमी ऑफ अ फॉल, जस्टिन ट्राइड, आर्थर हरारी यांना मिळाला. नंतर ॲनाटॉमी ऑफ अ फॉलसाठी सर्वोत्तम अभिनेता ड्रामा कॅटेगरीमध्ये सिलियन मर्फी आहे. बघा, हे लक्षात ठेवा, ओपनहायमरचाच अभिनेता. बघा, दिग्दर्शक ओपनहायमरचा आहे, अभिनेता ओपनहायमरचा आहे सिलियन मर्फी. अभिनेत्री जी आहे ही मात्र किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटातली आहे, लिली ग्लॅडस्टोन. अभिनेत्री लिली ग्लॅडस्टोन, अभिनेता सिलियन मर्फी. सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रेंडॉल्फ ही द होल्ड ओव्हरसाठी विजेती ठरलेली आहे. आणि सहाय्यक अभिनेता जो आहे तो रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे, तो
ओपनहायमर या चित्रपटासाठी विजेता ठरला, पण हे मोशन पिक्चरचे सहाय्यक अभिनेता अभिनेत्री आहेत. त्यानंतर सर्वोत्तम स्टँडअप कॉमेडियनमध्ये रिकी गेरवाइस त्या ठिकाणी त्याला चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. बेस्ट मोशन ॲनिमेशन फिल्म ही द बॉय अँड द हेरॉन आणि बेस्ट ॲक्ट्रेस इन कॉमेडी एम्मा स्टोन. तर मोशन पिक्चर म्युझिकल कॉमेडीमध्ये प्युअर थिंग्स. तर इथं तुम्हाला काही गोष्टी सांगतो. सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता हे जे पुरस्कार तुम्ही बघितले हे कोणाला मिळालेत रे? ओपनहायमर चित्रपटाला, बरोबर, ओपनहायमरला मिळालेत. मग ओपनहायमर जर लक्षात ठेवलं तर किती तुमचे प्रश्न कव्हर होत आहेत? 5 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातील, बरोबर. 5मध्ये पहिला म्हणजे काय, तर सर्वोत्तम चित्रपट आहे गोल्डन ग्लोबमधला. त्याच्यानंतर ओपनहायमरच्या बद्दल अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, जे ऑस्कर पुरस्कार आहेत त्याचे नामांकन आता जाहीर झालेत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक ऑस्कर कोणाला मिळालेत माहिती आहे का? सर्वाधिक नामांकन कोणाला मिळालेत? तर याच ओपनहायमरला मिळालेत. आणि या पुरस्कारामध्ये तुम्हाला एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची, जर एखादा पुरस्कार चित्रपट क्षेत्रामध्ये एखाद्या चित्रपटाला जाहीर होत असेल तर तो चित्रपट बऱ्याचशा पुरस्कारामध्ये समानच असतो. म्हणजे आता ओपनहायमर इथं गोल्डन ग्लोबमध्ये आला तर तिकडे लगेच दुसऱ्या चित्रपट जे आहेत पुन्हा ऑस्कर पुरस्कार तिकडे सुद्धा त्याला नामांकन जास्त मिळाली. पुन्हा इतर पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा त्याची कामगिरी राहणार आहे. मग एक चित्रपट लक्षात ठेवला तर बरेचसे कामं तुमचे होतात, बरेचसे मार्क तुमचे त्या ठिकाणी होऊन जातात. बघा, सर्वोत्तम अभिनेता, सहाय्यक अभिनेता, दिग्दर्शक आणि सर्वोत्तम चित्रपट कोणता आहे? ओपनहायमर. मग अभिनेता जे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. चला, निर्देशांक आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या बाबतीमध्ये आयोगाने एकदा विचारलं होतं, तेव्हापासून हा इंडेक्स बऱ्याचदा चर्चेला येत असतो आणि आपण त्याचा अभ्यास करत असतो. आता हेनले पासपोर्टच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, वर्षातून 2दा जाहीर होतो. बघा, वर्षातून वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये तो जाहीर होत असतो आणि त्यावेळेस याचे नंबर चेंज होतात. तर आता सध्या जी आकडेवारी आली आहे त्याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर भारत याच्यामध्ये आता 80व्या क्रमांकावरती आलेला आहे. कितव्या क्रमांकावरती आला आहे? भारत याच्यावरती 80व्या क्रमांकावरती आलेला आहे. आणि हा निर्देशांक, ही रँकिंग कशाची आहे बरं? तर पासपोर्टची असते. बघा, पासपोर्ट तुमच्या किती देशामध्ये फ्री आहे, म्हणजे तुम्हाला विजा फ्री प्रवेश किती देशात मिळतो, तर ते त्याच्यावरती रँकिंग लावतात. मग त्याच्यामध्ये जपान, सिंगापूर हे कायम पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहायचे, पण यावर्षी काय झालं आहे तर पहिल्या क्रमांकावरती जर बघितलं तुम्ही तर काही देश आलेत. बघा, त्याच्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन हे आता पहिल्या क्रमांकावर आलेत. गेल्या वर्षी सिंगापूर होता काही काळ, त्याच्या अगोदर काही वेळ जपान होता. तर ते एक देश असला तर थोडंसं लक्षात ठेवता येतं. आता एवढे देश असतील तर आयोग इतके काही विचारेल असं वाटत नाही, पण जर विचारलं तरी पण मग आपण वाचलेलं आहे की नाही. आणि हे जे हेनले पासपोर्ट आहे तो जाहीर करणारी संस्था हेनले अँड पार्टनर्स आहे, जे 2005-06 पासून हा अहवाल जाहीर करत असते. बघा, 2005 ते 6 पासून. आणि हिचं मुख्यालय लंडन या ठिकाणी आहे. आणि यावर्षीचा जो पहिल्या क्वार्टरचा त्यानं अहवाल जाहीर केला आहे तो जानेवारी 2024मध्ये जाहीर झालेला आहे, जो की सांगतो की बाबा पहिल्या क्रमांकावरती फ्रान्स हे जे देश दिलेले आहेत हे पहिले आहेत. शेवटच्या क्रमांकावर कायम अफगाणिस्तानच असतो. मागच्या वर्षी अफगाणिस्तान होता, यावर्षीसुद्धा अफगाणिस्तान आहे. आणि भारताचा क्रमांक मात्र बदलत असतो, काही वेळेस 86 होतो, काही वेळेस 80 होतो. तर ते तुम्ही त्या याच्यानुसार बघायचं आहे. भारताचा व्हिसा जो आहे तो 62 देशांसाठी आपला व्हिसामुक्त प्रवेश आपल्याला आहे. तर ते एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एवढं तुम्ही हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये बघणार आहात. चला, नेक्स्ट बघा, असरचा रिपोर्ट आहे. आता याच्यावरती आहे ना भरपूर डिटेल्स येतात. एवढ्या डिटेल्स येतात ना तर ते बघितलं की डोकं हँग होऊन जातं तुमचं. तेवढ्या पाठही होणार नाहीत तुम्हाला दरवर्षी. मग तेवढं तुम्ही बघणार आणि पाठ करणार आहेत का? तर बिलकुल नाही करायचं, काहीच नाही करायचं. काय करायचं इथं फक्त एक लक्षात ठेवायचं, असर रिपोर्ट कोण प्रसिद्ध करतं आणि त्याच्यातला हायलाइटेड मुद्दा काय, बस. जास्त डोकं खराब करून घ्यायचं नाही. करंटच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याच ट्रिक असतात की कुठं काय होणार आहे, प्रश्न कुठं येणार आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तेवढंच पाठ केलं आपलं काम होऊन जातं. आता बघा कसं होणार आहे, याची बेसिक माहिती तर तुम्हाला सगळ्याला माहीत असली पाहिजे. आयोग जर वारंवार गोष्टी विचारत असेल तर त्याची बेसिक माहिती पाठ करायची. बेसिक काय, 2005ला सुरुवात झालेली आहे. प्रसिद्ध करणारी संस्था आहे बघा प्रथम फाउंडेशन. डायरेक्ट प्रश्न कुठं आला? प्रथम फाउंडेशनवर. कधी आला होता? मागच्या वर्षी. MPSCनं प्रश्न विचारला होता की बाबा शैक्षणिक अहवालाची वार्षिक स्थिती म्हणजेच असर हा रिपोर्ट कोण प्रसिद्ध करतं असं विचारलं होतं. मग त्याचं उत्तर काय होतं? प्रथम फाउंडेशन. सरळ विचारलं होतं. म्हणजे अहवाल पाहिलं तर 5-6 पेज होतात, करंटच्या बुकमध्ये लिहित गेलं तरी एवढं ते देतात ते सगळं. तर ते सगळं लिहावं लागतं. तर ते लिहायचं का? बिलकुल पाठ नाही करायचं, वाचायचं नाही, काय गरज नाही. याच्या मदत कुठं प्रश्न गेला ना तर कोणाला येतही नाही आणि उगं डोकंही लावायचं नाही. तुमचं निगेटिव्हमध्ये मार्क घालता तुम्ही त्याच्यामुळं. तर तिथं जायचंच नाही, सरळ सोडून द्यायचं. आला तर जो त्या प्रश्नाला हात लावेल तो तिथं काय होणार आहे,
मार्क घालवणार आहे हे समजून चालायचं तुम्ही. म्हणजे तिथं आपण डोकं लावायचं नाही, आपल्याला फक्त बेसिक आणि त्यातलं काय नवीन जो हायलाइटेड पॉईंट तो पाहायचा, बाकी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मग याच्यामध्ये काय महत्त्वाचं असणार आहे बरं पुढचं, तर हे बियॉन्ड द बेसिक्स जे आहे याचं शीर्षक हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. बियॉन्ड द बेसिक्स का लक्षात ठेवायचं बघा, टाइम्स नावाची जी मॅगझिन आहे त्या टाइम्सचं टायटल विचारलं होतं राज्यसेवेला 2022, आय थिंक 22मध्येच, 2022च्या राज्यसेवेला. तर तसं तुम्हाला हे याचं टायटल लक्षात ठेवायचं, बियॉन्ड बेसिक आहे. कारण मागच्या वर्षी त्यांनी प्रथम फाउंडेशन याच्यावर प्रश्न घेतला, डायरेक्ट कोण प्रसिद्ध करतं असं विचारलं. आता यावर्षी जर त्यांना वाटलंच बाबा की आम्हाला पुन्हा प्रश्न घ्यायचा आहे, तर आता ते का तुम्हाला पहिलं जसं घेतलं तसं काय कॉपी करू देणार आहेत काय? ते म्हणणार आहेत की आम्ही मागच्या वर्षी प्रथम फाउंडेशन विचारलं तर परत ह्याही वर्षी विचारू, म्हणजे आयता फुकटचा मार्क देणार आहे का आयोग तुम्हाला? बिलकुल नाही देणार. आयोग काहीतरी चेंज करेल का नाही? मग आता काय चेंज करेल, तर आता इथं येईल तो बियॉन्ड द बेसिक्स विचारेल तुम्हाला. कोणत्या अहवालाचं शीर्षक आहे सांगा, मग ते कोणाचं आहे? आसर रिपोर्टचं शीर्षक आहे, बियॉन्ड द बेसिक. आणि भारतातल्या तरुणामधील मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकतेच्या पातळीचं विश्लेषण हा अहवाल करत असतो. त्याचं बघा, तर हे जे सर्वेक्षण करण्यात आलं यावर्षी कुठं करण्यात आलं? 26 राज्यामध्ये 28 जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 26 राज्यातल्या 28 जिल्ह्यामध्ये ते सर्वेक्षण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 14 ते 18 वयोगटातल्या एकूण 34,745 तरुणांचा काय होतो? समावेश होतो. 14 ते 18 वयोगटातल्या एकूण 34,745 तरुणांचा समावेश कशामध्ये होतो रे? तर या आसर रिपोर्टमध्ये होतो यावर्षीच्या. एवढेच मुद्दे पाठ करायचे. म्हणजे आसर रिपोर्ट बघून बऱ्याच जणांचे डोळे गरगर फिरतात. का फिरतात माहिती आहे का? खूप माहिती देतात ते, एवढं असं देतात की हे असं झालं, तिथंच झालं, याच्यातली आकडेवारी, याला हे वाचता येणं, त्याला ते वाचता येणं. मग आपण तेवढं पाठ करणार का? बिलकुल नाही. आपण थोडं स्मार्टमध्ये चालायचं की काय विचारलं जाऊ शकतं. त्यांनाही माहिती एवढं पोरांना पाठवणार आहे का? आयोगही तेवढ्या बाबतीमध्ये विचार करणारच ना तुमचा. काय सगळंच नवीन डाटा येतो आणि तो लगेच तुम्हाला 4 महिन्यातून 3 महिन्यात अख्खा पाठ करायला तुम्ही काय कम्प्युटर आहेत का? तुम्हाला फक्त तिथं स्मार्टनेस लावायचं, स्मार्टनेसनंच अभ्यास करायचा की बघ काय आहे त्याच्यामध्ये. चला, आता इथं हे बघा, ही महिला आहे बेनकोर्ट मायर्स, ही जगातली सगळ्यात श्रीमंत महिला ठरलेली आहे. मग तिच्याबद्दलही थोडंसं माहिती असलं पाहिजे. कुठली हे माहीत असलं पाहिजे. सॉरी, फ्रँकॉइस बेनकोर्ट मायर्स नावाची महिला आहे. तर या महिलेच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं? ती जगातली सगळ्यात श्रीमंत महिला ठरलेली आहे. आणि कोणत्या यादीनुसार ठरली? तर ब्लूमबर्गच्या यादीनुसार. ब्लूमबर्गच्या यादीनुसार सर्वाधिक श्रीमंत ठरली. तिच्या संपत्तीनं 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता वगैरे वगैरे. आणि ती जी आहे ती एका कंपनीची वारस आहे बघा. ती कंपनी आहे लॉरियल नावाची कंपनी आहे, जी सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित आहे. लॉरियल नावाची कंपनी आहे जी सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित आहे. आणि ब्लूमबर्गची जी रिअल टाईम यादी असते बघा, याच्यामध्ये नेहमी नंबर चेंज होतात, रोज नंबर चेंज होतात. त्यांच्या शेअरमध्ये काही चेंज झाला, संपत्तीत काही चेंज झाला की लगेच खालीवर होतात. तर ते आकडेवारी जी आहे तिथे थोडंसं नंबरिंगचं बदलत असतात. हे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी त्याच्यामध्ये 12व्या आणि 13व्या क्रमांकावर, कधी 15व्या 13व्या असं होतं ते. तर हे चेंज होत असतं, ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर ह्या ब्लूमबर्गच्या यादीमध्ये ही जी महिला आहे मायर्स, ती 12व्या क्रमांकावर आहे आणि जगातली सगळ्यात श्रीमंत महिला ठरली. तिची कंपनी आहे लॉरियस, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे भारताचे जे गौतम अदानी आणि मुकेश अंबानी आहेत ते 12व्या आणि 13व्या क्रमांकावरती आहेत बघा या यादीमध्ये. ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन घेण्यात आली त्यावेळेसच्या. आता ते बदललंही असेल, कारण ते शेअरमध्ये कमी जास्त झालं की ते बदलत असतं, त्याच्यामुळे ते जास्त नाही करायचं. फक्त ब्लूमबर्गनुसार सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहे, 229 अब्ज डॉलर त्याची संपत्ती आहे. बर्नार्ड अर्नाल्ड हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तो 179 अब्ज डॉलरसह त्या ठिकाणी आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारा व्यक्ती जेफ बेझोस हा आहे 176.8 अब्ज डॉलरवरती. तर हे ब्लूमबर्गची माहिती आहे. त्याच्यामध्ये यंदा काय चर्चेत आलं आहे, तर ही महिला चर्चेत आली आहे का नाही, फ्रँकॉइस बेनकोर्ट मायर्स, एवढं नाव लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्यासुद्धा पाहायच्या आहेत. चला, आता योजना या चॅप्टरकडे आपण आलेलो आहोत. योजनामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे, तर हे जे चॅप्टर आहे मंथली करंट अफेअरमधलं, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर याला आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे. तर तुम्हाला जर ही PDF घ्यायची असेल, तर त्याच्यासाठीची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती देतो की बाबा मंथली करंट अफेअरचे जे आपले PDF आहेत, तर त्या PDF कुठं मिळणार तुम्हाला? तर बघा, मंथली करंट अफेअरमध्ये आपल्या ज्या PDF असतात त्याच्यामध्ये बघा मासिक जे आपण आपलं जे मासिक असतं त्याच्यासोबत एक वन लाइनर मिळतं बघा, वन लाइनर.
अशा 2 PDF तुम्हाला मिळतात आणि या दोन्हीची एकत्रित किंमत जी आहे ती किती आहे? 20 रुपये. पण तुम्ही जर सिंगल घेतल्या, एक मिनिट थांबा, ही 20 रुपयाला आहे आणि ही आहे 10 रुपयाला. पण ह्या दोन्ही जर तुम्ही एकत्रित घेतल्या तर ह्या तुम्हाला 20 रुपयात मिळतात. किती रुपयामध्ये मिळतात? 20 रुपयामध्ये. तर वन लायनरचे पेजेस जे असतात ते असतात 10 ते 15 आणि हिचे जे पेजेस असतात ते किती असतात? तर हे 50च्या आसपास पेजेस असतात. तर तुम्हाला या PDF जर खरेदी करायचे असतील, कारण याच्यामधून भरपूर प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, येणार पण आहेत आणि येतात पण, बरोबर. आपले राज्यसेवेला गेल्या वर्षी 14 क्वेश्चन होते प्रिलिम्सला. त्याच्यानंतर कंबाईनमध्ये 10, 12, 13, 14, 15 असे भरपूर वेळा प्रश्न येतात. तर तुम्ही ते रीड करू शकता, कारण कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त तुमचं झालं पाहिजे. तर तुम्हाला हे PDF खरेदी करायचे असतील तर माझा नंबर आहे बघा, 9356715633. तर हा माझा नंबर आहे, 9356715633. याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही त्या PDF ज्या आहेत त्या घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथे बरेचसे प्रश्न जे आहेत ते अपडेट केले जातात. तर ते जे आहे ते करंट बाय अर्जुन नावाचं चॅनल आहे बघा, करंट बाय अर्जुन. हे जे आपलं टेलिग्राम आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर ते तुम्ही जॉईन करून घ्या, कारण तिथे भरपूर माहिती जी आहे ती दिली जाते तुम्हाला. तिथे शक्यतो तुम्हाला प्रश्न दिले जातात सोडवायला, कारण सराव जो आहे तो आपला असला पाहिजे. सराव असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स येतो. म्हणून प्रश्न आणि इतर बऱ्याचशा गोष्टी त्या तिथं येत असतात. तर ते जॉईन करून घ्या. आणि याबरोबर आपण हा जो दुसरा पार्ट आहे तो या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.